फार ऑड वागतीये. म्हणजे ती म्हणते की माझा मोबाईल जोपर्यंत ऑन होणार नाही ना तोपर्यंत मी दादाला घराबाहेर सोडणार नाही. हॅलो. हा, येतेस ना माझ्या बरोबर? हो हो हो, मी लगेच रेडी होते. तू ना मला लगेच पिक करायला आहे. हा, आणि घराजवळ नको येऊ, ओके? थोडस लांब ये. ठीक आहे, मी येतो. हा, बाय. बाय. येस, तेवढ्यात मस्त टाइम स्पेंड करता येईल मला. मोरी गंगा मैया. जागीरदार. मेम साहब, कपडवा ले लो. डायरेक्टली प्रोजेक्टर आपल्याला जायचं. हाँ ओ या. प्रणाम देवान साहब. नमस्कार नमस्कार. थँक्यू सो मच. हा सगळं व्यवस्थित. पैशांचा आई किंवा सई बघतील. सब कुशल मंगल. हाँ हाँ सगळं ठीक. थँक्यू सो मच. सई एक कपडे सावकाश. हा या बोला. बाबांचे कपडे आले तर आणून देते. अजूनही तू मला कॉन्टॅक्ट केलेला नाहीयेस. आता जर अजून उशीर केलास तर मला ना इलाजाने देवांशच्या फोनवर फोन करावा लागेल. आणि तरीही तू मला इग्नोर केलंस तर या शर्टच्या जागी देवांश असेल. एक मिनिट मी तुम्हाला फोन करतो. एकच मिनिट. सई सई काय झालं? तुम्ही बसा इथे. बसा अहो, पण झालं काय? इथे बसा तुम्ही. काय इकडे तिकडे फिरताय, बसा इथे. काय इतके पॅनिक होतंय तुम्ही? काय एक सेकंड. हॅलो हॅलो हॅलो. अरे बोला ना. हॅलो कोण आहे? आय गेस कॉल ड्रॉप झालाय. एनिवे सई काय चाललंय तुमचं? तुम्ही इथे बसा बरं आधी. शांत. किती विचार करताय? काय होतंय तुम्हाला? काय इतक्या पॅनिक होत आहे तुम्ही? शांत व्हा ना. सई काय प्रॉब्लेम आहे सांगा मला. एक सेकंड मी बघतो. नाही
एक मिनिट मी नाही 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 दरवाजा नाही उघडायचा अजिबात. सई बाहेर कोणीतरी उभं आहे. असू द्या, कोणी बाकीचे कोणीतरी उघडते दार उघडायला लागेल. बहिणी मी आहे. हो मी आहे. वेट सी काय तुम्ही स्ट्रेस घेताय? बहिणी तुझा मोबाईल अगं रिपेअर झालाय. डिस्प्ले गेला होता. अरे ऑलरेडी पॅनिक येत ना त्या. ठीक आहे या बाई. हॅपी आलाय तुमचा फोन तुमच्या जवळ. आता तरी जाऊ ना मी ऑफिसला. नाही 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 नाही, अर्धा दिवस इथे घालवलाय ना, मग थोड्यासाठी का जाताय? सई दिस इज नॉट फेअर. हा तुम्ही काय म्हणाला होतात मला की तुमचा फोन रिपेअर होऊन आला की मी जाणार ऑफिसला, राईट? हो म्हणाले होते, पण आता नका ना जाऊ, प्लीज थांबा. देवा तू तरी का हट्ट करतोय? ती म्हणते ना एक दिवस थांब, मग थांब ना एक दिवस घरी. अरे ब्रो थांबून जा ना. थांबा ना. सिरियसली मग लोकांना माहिती आहे ना ऑफिस मध्ये काय भानगड सुरू आहे सध्या. मीटिंग देत माझ्या लाईन आणि मी काय करू घरी थांबून? मला सांगा काय कारण आहे घरी थांबायचं? कारण आहे, मला ना आजकाल खूप विचित्र स्वप्न पडतात रात्री. ते आपण अलिबागला गेलो होतो ना. सई 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 ते बसा 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 शांत व्हा प्लीज. काय तुम्ही त्या सगळ्या गोष्टींचा अजून पण विचार करताय? इट वॉज अन ऍक्सिडेंट. एक छोटा ऍक्सिडेंट होता तो आणि तेव्हा पण फार काही असं घडलं नव्हतं, राईट? काहीच घडलं नव्हतं आणि आता तर सगळंच अंडर कंट्रोल आहे. सई काम डाऊन. सई ना तुम्ही खूप ओव्हर थिंक करताय म्हणून फक्त त्रास होतोय तुम्हाला. प्लीज शांत व्हा. आणि सी आता तुमचा फोन पण आलाय तुमच्याकडे, तर मी निघतो ऑफिसला. मला खरंच खूप काम आहेत, मला जायला लागेल. ओके प्लीज प्लीज ऐका माझं. मला खरंच खूप काम आहेत, मला निघायला लागेल. प्लीज 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 आई तू बघ ना प्लीज प्लीज. आई ऐक ना. आई 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 तू प्लीज मी परत जरा लक्ष दे सईन कडे. मॅनेज करा जरा. नाही कशाला अरे थांब प्लीज. देवांश आई खूप इम्पॉर्टंट काम. ब्रो आय एम रिअली व्हेरी सॉरी. मला सिरियसली जावं लागेल. बाय देवांश. सई सई रिलॅक्स. ओके बाय. देवांश सई प्लीज. देवांश. ब्रो ब्रो देवांश. सई 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 काय ऐकत नाहीये तुम्ही माझं? बघितलं ना काय झालं असतं आता, तरी मला कणकण लागत होती की काहीतरी ना अशुभ घडणार आहे. तुम्हाला काय झालं असतं तर? सई 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 काम डाऊन. सी आय एम फाईन. काहीच झालेलं नाहीये मला. हो पण मी जर तुम्हाला आवाज दिला नसता आणि तुम्ही वळून बघितलं नसतं ना तर कुंडी पडली असती. पण मला एक कळत नाहीये, कुंडी खाली पडली कशी? अरे ओमी हवेने वगैरे पडली असेल रे. आणि दत्ता काका त्यांनी पाणी घातल्यानंतर नीट ठेवली नसेल कुंडी म्हणून पडली ती. आपण त्यांना सांगूयात पाणी घातल्यानंतर कुंडी जरा नीट ठेवायला. ओके इतकं काही झालं नाहीये. रिलॅक्स रिलॅक्स. खूप वेळ झालाय, मला निघावं लागेल. प्लीज. मला पण सईचं म्हणणं पटतंय. मलाही भीती वाटायला लागली आता. तू नको जाऊस ना, तू घरीच थांब आज. तुम्हाला पण पटतंय ना? तेव्हा मला खरंच खूप भीती वाटते. बघ असे जर आपल्याला संकेत मिळतात तर कशाला आपण विषयाची परीक्षा घ्यायची? प्लीज थांबा ना प्लीज. हो देवा प्लीज प्लीज. आजच्या दिवस तू नको जाऊस प्लीज. ऐक आमचं. थांब ना ब्रो. हो प्लीज थांबा. माझं ऐका ना, नका जाऊच्या दिवस प्लीज. तुम्ही दोघे आधी शांत व्हा प्लीज. शांत व्हा. आई आणि तुझं काय चाललंय? तू यांना समजवायचं सोडून यांच्या म्हणण्याला दुजोरा का देतेस? सिरियसली? आणि सई तुम्ही हे काय आहे? हे संकेत वगैरे याच्यावर कधीपासून विश्वास ठेवायला लागलोय आपण? शिकले सवरलेले लोक आहोत ना. कम ऑन सई, हे असलं सगळं काहीच नसतं. हा मला जायला लागेल ऑफिसमध्ये, कारण आता महत्वाचं काय आहे तिकडे ऑफिसमध्ये माझ्यासाठी काम थांबले.
पूर्ण स्टाफ माझी वाट बघतोय. सो आय हॅव टू बी देअर, राईट? मी निघतो. बाय. नाही, तुम्ही कुठेही जाणार नाही. नाही, अजिबात नाही. तुम्हाला माझा राग आला तरी चालेल, तुम्ही माझ्याशी भांडलात तरी चालेल. मला हा बालिशपणे समजा नाही तर आणखी काही मला फरक नाही पडत, पण तुम्हाला जर काही झालं ना देवांश, मला खूप फरक पडतो. प्लीज नका जाऊ, माझं ऐका ना देवांश, प्लीज. फाईन फाईन फाईन, नाही जात मी कुठे, घरीच थांबतो. ठीक आहे, तुम्ही जिंकलात, मी हरलो, झालं समाधान, खुश? हा देवा प्लीज, ती अरे तुझ्या चांगल्यासाठीच बोलते. नाही, सिरियसली वियर्ड वागण्याची पण एक लिमिट असते. काय चाललंय सगळं तुम्हाला माहिती आहे ना? या सगळ्या ऑफिस मधल्या कामांसाठी किती धडपड करतोय मी, या प्रोजेक्टवर किती काम केलंय मी, किती दिवसांपासून प्रिपेअर करतोय मी, आणि आज इतक्या महत्वाच्या दिवशी तुम्ही मला घरी थांबवताय. वाव. मी फक्त एकच गोष्ट सांगतो, तुम्ही हट्ट करताय म्हणून घरी थांबलोय मी, पण ऑफिस मध्ये इतकं महत्वाचं काम असून सुद्धा ज्या प्रकारे तुम्ही मला घरी थांबवताय ना, हे मला अजिबात आवडलेलं नाहीये. अजिबात नाही. ब्रो, मी बोलतो त्याला. ब्रो ऐक ना. सई, काय झालंय? ब्रो ऐक ना. ब्रो माझं ऐकून तरी. अरे ब्रो, अरे यार ब्रो प्लीज ऐक ना, चिडू नकोस ना यार. ब्रो ऐक ना. दादा हे बघ, वहिनी असं कधीच वागत नाही, ती आज थोडी डिस्टर्ब आहे, तर प्लीज समजून घे ना तू यार. ती मी ऐक यार. मी आता ना माझी खूप चिडचिड होते आणि मला कोणाची काहीच बोलायची इच्छा नाही. तू प्लीज जा, मला माझा वेळ दे. ब्रो हो मी जा. ठीक आहे, टेक युअर टाइम. सई, काय झालंय? मला कळतंय की तुझ्या मनात नक्की काहीतरी घालमेल सुरू आहे. कालपर्यंत तू आमच्यापासून ते लपवण्याचा खूप प्रयत्न करत होतीस, पण आज सगळं समोर आलं. मी तुला सांगितलं होतं ना, आईच्या नजरेपासून काहीच सुटत नाही. सई, मी आई आहे ना तुझी, मग आईपासून कोणी कधी काही लपवतं का? काय झालंय सांग मला. ए बाळा, मी काय सांगितलंय तुला? आपण मैत्रिणी आहोत ना, मग मैत्रिणी जवळ जर आपलं मन मोकळं केलं तर काही बिघडतं का? अलिबागच्या ट्रिपवरून आल्यापासून बघते मी, तू खूप अस्वस्थ आहेस. साध्या फोनची रिंग वाजली तर तू दचकतेस. अलिबागच्या ट्रिपमध्ये नक्की काहीतरी झालंय जे तुम्ही दोघंही आमच्यापासून लपवताय, हो ना? ट्रिपवरून आल्यानंतर बघितलं ना मी, देवांश काहीतरी एक सांगतोय, तू काहीतरी वेगळंच बोलतेस. तेव्हाच माझ्या मनात पाल चुकली. पण आता तुम्ही मोठे झालात, सगळ्याच गोष्टी आम्हाला सांगितल्याच पाहिजेत असा खरंच आग्रह नाहीये आमचा. पण एखाद्या गोष्टीमुळे जर तुला त्रास होत असेल तर ती मनात दाबून ठेवण्यात काय अर्थ आहे? सई, अगं असं आतल्यात कोंडून नको ठेवूस ग स्वतःला. सांग मला. ए बाळा, सांग ना, काय झालंय? का अशा वियर्ड वागतायत या? इतर वेळी जेव्हा मी म्हणतो की नाही मला घरी थांबायचंय, तुमच्याबरोबर टाइम स्पेंड करायची इच्छा होते माझी, तेव्हा जबरदस्ती ऑफिसला पाठवतात मला. का? कारण ऑफिस मधलं काम थांबायला नको, आणि आता इतकं इम्पॉर्टंट काम थांबलंय ते दिसत नाही का यांना? किती दिवसांपासून प्रिपरेशन करतो या सगळ्या गोष्टींचं. मला नाही आवडत आहे सगळं, अजिबात आवडत नाही. आणि फोन पण दिला ना सुधरवून, स्टील हा हट्ट का धरून बसलायत या? मला नाही आवडत हा सई. आणि अति करतायत अति. दिस इज टू मच सई, दिस इज टू मच. मला अजिबात आवडत नाही तुमचं हे सगळं वागणं. बरं, तुला नसेल सांगायचं ना तर नको सांगूस. माझी काही जबरदस्ती नाहीये. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव,
तू एकटी नाहीयेस, मी आहे तुझ्या बरोबर. मीच काय, आपलं अख्खं कुटुंब आहे तुझ्या बरोबर. तुला जेव्हा कधी असं वाटेल ना की मला बोलायचंय, तेव्हा आई म्हणून हाक मार. ही आई तुझ्या समोर उभी असेल. तू तुझा वेळ घे बाळा. तुला वाटलं तर मात्र नक्की बोल. आई सई, काय झालं बाळा? सॉरी. सई, सई मला सांग काय झालंय? खरं तर मला तुम्हाला आधीच सांगायचं होतं, पण माझी हिंमतच होत नव्हती. मला असं माझा श्वास गुदमरल्यासारखं होतंय. कळत नाही काय करू. अगं म्हणूनच मी तुला सांगते की सांग मला काय झालं ते. तू बोलून मोकळी झालीस ना की तुलाही बरं वाटेल. जे घडलंय ते सगळं मला सांग. आपण त्याच्यावर नक्की मार्ग काढू. बोल. मला म्हणजे खूप दिवसांपासून एका अननोन नंबरवरून कॉल मेसेजेस येत होते. सई, आता मी जातो ना, परत घेईन तुला पाहिजे. देवांश, देवांश, देवांश. तुला लागलं नाही का सई? देवांश, देवांश, तुम्हाला काही होणार नाहीये. या देवांशी ना मरायची व्यवस्था करू दे. मग 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 आपण निघू. बाय बाय देवांश. सई आता फक्त माझी. तुला जर वाटत असेल की देवांशने जिवंत राहावं, तर मी जे सांगतोय ते तुला ऐकावं लागेल. बापरे, इतकं सगळं झालं आणि तुम्ही आम्हाला काहीच सांगितलं नाही. सॉरी आई, पण मला तुम्हाला टेन्शन द्यायचं नव्हतं. हे सगळं ना, हे सगळं आम्ही अलिबागला गेलो होतो ना, आणि तिथे जो काही हल्ला झाला आमच्यावर तेव्हापासून सुरू झाले. तेव्हापासून सईंच्या मनात एक वेगळीच भीती आहे. आणि ऑफकोर्स भीती असेल, कारण तिथे जे काही घडलंय ते खूप डेंजरस आहे. खूप डेंजरस होतं ते. कुठलाही व्यक्ती घाबरेल, हादरून जाईल. मला कळत नाहीये या सगळ्यामध्ये खरंच कोण असेल, कुठला व्यक्ती आहे जो हे सगळं करतोय आमच्या बरोबर. भैरवी आई पण कुठे गेलीये, कोणाला काहीच माहिती नाहीये. या कामाच्या प्रेशर मध्ये माझं पण दुर्लक्ष झालं या सगळ्या गोष्टींकडे. पण अलिबागला जे काही घडलंय ना, हे असं लाईटली घेण्यासारखं नाहीये देवांश. हे सगळं जर तिकडे होऊ शकतं तर इथे परत एकदा घडू शकतं आमच्या बरोबर हे सगळं. पण परत होण्याआधी आम्हाला हे कळायला हवं की या सगळ्या मागे कोण आहे.
आणि ऑफकोर्स सईंना भीती आहे या सगळ्या गोष्टींची. या सगळ्यामागे तीच व्यक्ती तर नाही आहे जिच्यावर मला डाऊट आहे. पण मला एक कळत नाही, हे सगळं कोण करतंय आणि हे सगळं करून काय मिळणार आहे त्यांना? देवांश सरांना वाटत होतं की ह्या सगळ्या मागे भैरवी मॅडमचा हात आहे, पण त्यांच्या मनातला संशय मला दूर करायचा होता ना, म्हणून या हल्ल्यामागे मला त्या अननोन नंबरवरून येणारे कॉल मेसेजेस कोण करताना हे सगळं शोधायचं होतं. आणि मी शोध लावलाही. मला कळलंही आहे ती व्यक्ती कोण आहे ते. कोण आहे ती व्यक्ती? कोण तुला त्रास देते सई? कोण करते हे सगळं? विक्रम. यार इतकं सगळं घडल्यावर तर कोणालाही भीती वाटेलच ना. आय मीन कोणीतरी येऊन धमकी दिलीये किंवा छोटी मोठी चोरी केली असं नाहीये ना. जीव घेणं हल्ला झाला आमच्यावर. ऑफकोर्स सई घाबरतील. खूप चिडलो यार यांच्यावर. आणि तिकडे काय घडलंय हे फक्त आम्हा दोघांनाच माहिती आहे. त्याच्यामुळे ऑफकोर्स त्या माझ्याकडनं एक्सपेक्ट करत असतील की मी त्यांना समजून घ्यावं, या सिच्युएशन मध्ये मी त्यांच्या बरोबर असावं, आणि मी त्याच्या सगळं अपोजिट करतोय. किती चिडलो यार मी. या कामाच्या प्रेशर मध्ये ना नेहमी असंच करतो मी. इतर कुठल्या गोष्टींकडे लक्षच देत नाही. किती ओव्हर रिॲक्ट झालोय. नाही, आय शुड से सॉरी. मी सईंची माफी मागायला हवी. विक्रम? तो विक्रम तो परत आलाय? हो आई. आणि मागच्या वेळेपेक्षा यावेळेस तो जास्त त्रास देतोय. मला ना आता भीती वाटायला लागली. असं वाटतं तो इथेच कुठेतरी आसपास आहे, माझ्यावर नजर ठेवतोय. त्याला माझी सगळी माहिती असते. मी कुठे जाते, कोणासोबत आहे, मी काय करते. मला ना भीती वाटायला लागली आई. साधा फोन जरी वाजला ना तर भीती वाटते की तो त्याचा फोन तर नसेल ना, तो त्रास देत असतो मला नेहमी. आई त्यांनी मला धमकी दिली, जर मी त्याचा फोन नाही उचलला तर तो कुठल्याही थराला जाऊ शकतो. काय मला फार भीती वाटते. सई, हे सगळं तू एकटी सहन करतेस का सई? यापूर्वी तू हे सगळं मला, देवांशला का नाही सांगितलंस? देवांशला असं वाटतं की तू उगाचच घाबरतेस. नाही सई, आपण हे सगळं देवांशला आत्ताच्या आत्ता सांगूया आणि ते विक्रमला पोलिसांच्या ताब्यात देऊया. एकदा देवांशला सत्य काय हे कळलं ना की मग त्याला सुद्धा जाणवेल की तुझ्या मनात जी भीती बसली आहे ती योग्यच आहे. चल आपण सांगूया त्याला. नाही आई,